नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूजचा संपादक। साधारणपणे 1997 पासून 97-98 पासून मी पत्रकारितेच्या क्षेत्रात आलो। एक पॅशन आणि आव्हानात्मक क्षेत्र। लोकांचे प्रश्न जर का सोडवायचे असतील, गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारी यंत्रणेला, सरकारी बाबूंना आणि आश्वासनं देणाऱ्या पुढाऱ्यांना वठणीवर आणायचं असेल तर पत्रकारितेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात, असा माझा विश्वास होता आणि आजपर्यंत तो कायम आहे। गेल्या 24-25 वर्षाच्या काळामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, पण पर्सनली माझ्यावर मी कुठल्या एका पक्षाचा आहे किंवा कुठल्या एक विचारधारा घेऊन चालतो आहे किंवा मी जिथं काम करतो किंवा मी गेल्या 2-3 वर्षापासून स्वतंत्र वेब पोर्टल न्यूज अँड व्ह्यूज नावाचं चालवतो, न्यूज अँड व्ह्यूज नावाचं यूट्यूब चॅनल देखील चालवतो, पण आजपर्यंत असा कोणी आरोप केलेला नाही की मी पर्टिक्युलर एक विचारधारा घेऊन किंवा एका पक्षाचा भाट असल्यासारखा वागतोय, बोलतोय। पण अलीकडच्या काळात आपण पत्रकारिता या क्षेत्रात उगाच आलोत, म्हणजे पत्रकार नसतो झालो तर बरं झालं असतं अशी लाज वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। वर्तमानपत्र, पत्रकार, मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो। 3 स्तंभ हे कलथून गेलेत किंवा खचलेत आणि त्याच्यामुळे लोकांना मीडियाकडून अपेक्षा असते आहे। पण परिस्थिती एवढी वाईट आणि विदारक झाली आहे की हे मीडिया हाऊस नावाची संकल्पना ही टीव्ही चॅनल्स सुरू झाल्यापासून आली आणि या मीडिया हाऊसला विकत घेण्याचे प्रकार त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी केले। हो, मी स्वतः पत्रकार आहे, मी अत्यंत जबाबदारीने हे बोलतोय की या मीडिया हाऊसला अक्षरशः विकत घेण्याचे किंवा आपल्या दारात उभं करण्याचं काम त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी केलं। मग राज्य सरकारचे काही ठरलेले पत्रकार, काही वर्तमानपत्र, काही मीडिया चॅनल्स, केंद्र सरकारचे काही लोक, हे ठरलेलं आहे। आता आजच्या या चर्चेचा जो विषय आहे तो याच्याशी रिलेटेड आहे म्हणून एवढी सगळी पार्श्वभूमी सांगितली, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना माझा परिचय आहे। अनेक लोक मला थेटपणे ओळखतात, अनेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये, इतर सुखदुःखात देखील मी सहभागी असतो। पण माझ्यासारख्या एका जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या माणसाला सुद्धा इंडिया आघाडीनं जो निर्णय घेतला ना, तो निर्णय घेतल्यानंतर कुठंतरी आपण पत्रकार असल्याची लाज वाटली। आता यावर असंही बोललं जाईल, यावर अशाही चर्चा होतील की हे लोक हुकुमशहासारखं वागतायत इंडिया आघाडीवाले, किंवा ही पद्धत नाही वागण्याची, कुणावर बहिष्कार घालण्याचा यांना अधिकार कोणी दिला, वगैरे वगैरे बोलतील। आम्ही किती प्रामाणिक आहोत। मूळ विषय हा आहे की इंडिया आघाडीनं देशभरातल्या मोठमोठ्या, मी प्रथित यश एवढ्यासाठी म्हणणार नाही की हे यश सुद्धा विकत घेतलं जातं, ते बाजारात विकत मिळतं, सरकार दरबारी विकत मिळतं। त्याच्यामुळे मोठमोठ्या मीडिया हाऊस मधील 14 अँकर यांच्या शोवर, प्राईम टाइमच्या शोवर बहिष्कार घातलाय। इंडिया आघाडीतील जे काही 26-27 पक्ष आहेत त्यातले कुठल्याही प्रवक्त्यानं या शो मध्ये सहभागी व्हायचं नाही, कारण हे सगळे मोदी मीडिया आहेत, गोदी मीडिया आहेत आणि एक विचारधारा घेऊन हे अँकर प्रश्न विचारतात, समोरच्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, विरोधी पक्षाला व्हॉइस दिला जात नाही, असे आरोप करून 14 अँकरवर बहिष्कार घातलाय। आता हे अँकर किंवा या अँकर ज्या ठिकाणी नोकरी करतात त्यांचे मालक हे कुणाच्या घरी पाणी भरतात किंवा कुणाच्या जीवावर जगतात किंवा कुणाच्या जीवावर मोठे झालेत हे वेगळं सांगायची गरज नाहीये। गेल्या 9-9.5 वर्षामध्ये मोदींना जे हवं तेच या मेनस्ट्रीम मीडियाने दाखवलेलं आहे। मग तो मराठी मीडिया असो की हिंदी मीडिया असो, मराठी मीडियाला थोड्या मर्यादा येतात, त्या राज्यापुरतं त्यांचं विश्व असतं, पण हिंदी मीडियाला, इंग्रजी मीडियाला
संपूर्ण जग, देश हा त्यांचा कामाचा भाग आहे. पण ज्या पद्धतीनं मीडिया हाऊस किंवा हे अँकर लोक डिबेट चालवतात ना, ती डिबेट पाहिल्यानंतर आपण एखाद्या मासळी बाजारात असल्याचा फील येतो. किंवा चार कुत्रे जर का आपल्या आजूबाजूला जर का भांडत असतील ना किंवा ओरडत असतील ना, त्यांच्यामध्ये जर का कुठल्या दुसऱ्या कारणावरून एखाद्या समोर टाकलेल्या हाडकाच्या पीसवरून किंवा हड्डीवरून जर का भांडणं होत असतील ना, तर ती जशा पद्धतीनं कर्कश असतात ना, तशा पद्धतीनं काही लोक, काही अँकर्स, सगळेच नाही म्हणणार मी, पण काही अँकर्स हे भांडत असतात, अक्षरशः अंगावर जातात. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला एखादा प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे, पण म्हणून तुम्ही एखाद्याचे भाट असल्यासारखं समोरच्या माणसाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकत नाहीत. आणि मग त्यांनी जर का विचारलं किंवा त्यांनी जर का दुरुत्तरं केली किंवा त्यांनी जर का तुमचा पान उतारा केला, तर मग तो सहन करण्याची सुद्धा तुम्ही ताकद ठेवायची असते. सहसा मोदी सरकारमधील मंत्री असतील किंवा स्वतः पंतप्रधान असतील, हे मीडियाशी फारसं इंटरॅक्ट होत नाहीत. त्यांचे प्रवक्ते, त्या राज्यातले प्रवक्ते हे इंटरॅक्ट होतात. पण तुम्ही जर का एखाद्याला स्वतः जज असल्याप्रमाणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून जर का काही वाही विचारू लागला, तर मग तुमची अवस्था वाईट होते, शोचनीय होते. अहो, अगदी सुधीर चौधरी यांना एक 15 दिवसापूर्वी स्मृती इराणी यांनी त्यांच्या जेलवारीची आठवण करून दिली होती. एखाद्या मंत्र्याला, पत्रकाराला त्याच्या जेलवारीची आठवण करून देण्याची हिंमत का होते? कारण त्या पत्रकाराने कधी ना कधीतरी किंवा पत्रकारांनी कधी ना कधीतरी यांचा लाभार्थी म्हणून लाभ घेतलेला असतो. अडचण काय की मुख्यमंत्र्यांच्या 10% मधून फ्लॅट घ्यायचे किंवा मोकळ्या जागा घ्यायच्या किंवा काही ठिकाणी दलाली करायची, ज्याला आजकाल एक वेगळा शब्द वापरला जातो. म्हणजे बहुतांश मीडिया हाऊस मधले पत्रकार हे मोठमोठ्या उद्योजक किंवा व्यापारी किंवा जे कंत्राटदार आहेत, जे राज्याचं किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागातलं कंत्राट घेतात, त्यांचे लायझनर म्हणून काम करतात. करायला हरकत नाही, त्यांनी या ओळखीचा फायदा अशा पद्धतीने घ्यायला हरकत नाही. पण तुम्ही एखाद्या नेत्याकडं, एखाद्या अशा लोकांची शिफारस जर का केली, तर मग त्या नेत्याचं सुद्धा तुम्हाला ऐकावं लागतं. आता काँग्रेस किंवा इंडिया आघाडीनं हाच मुद्दा गृहीत धरून या 14 अँकरवर जो बहिष्कार घातलाय ना, तो अतिशय गांभीर्यानं वृत्तपत्र सृष्टीनं, मीडियानं, इलेक्ट्रॉनिक मीडियानं घेणं गरजेचं आहे. हा मीडिया हाऊस किंवा वर्तमानपत्र किंवा पत्रकारितेवरचा अविश्वास आहे. आता असंही म्हणलं जाईल की इंडिया आघाडीतले लोक हे मुठभर लोक आहेत, त्यांना आम्ही तेवढा वेळ देत नाही किंवा आम्ही सरकारची बाजू मांडतो पण त्यांच्यावर टीकाही करतो, मात्र ही लोक आमच्यावर सातत्याने टीका करतात, आम्ही खूप प्रामाणिक आहोत. असं होत नाही. गेल्या 9-9.5 वर्षात जनतेनं सुद्धा हे ऑब्झर्व केलेलं आहे की हे जे 13-14 अँकर सोडावं, अजूनही 10-5, 10-20 लोकांचे भर याच्यामध्ये पडेल. मराठी मीडियामधल्या सुद्धा काही लोकांचे भर पडेल की हे सरकारचे, मंत्र्यांचे, आमदारांचे, सत्ताधाऱ्यांचे दारातले भाट असल्या पद्धतीनं काम करतात, त्याच पद्धतीनं चर्चा चालवतात, त्याच पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन करतात. असं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे मीडिया ही एक अशी संस्था आहे की जी स्वतंत्र आहे, त्यांच्यावर कुणाचाही दबाव नाही, जी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही, हा लोकांचा समज आहे. तो समज कायम ठेवण्यासाठी का होईना, पण पत्रकारांनी थोडं जबाबदारीनं वागलं पाहिजे. अक्षरशः म्हणजे तुमच्या हातात बूम आलाय किंवा तुमच्या पाठीमागे एक लेबल लागलंय म्हणून तुम्ही वाट्टल ते बोलाल, वाट्टल ती बडबड कराल, वाट्टल तशा पद्धतीनं समोरच्याला त्याची इब्रत चव्हाट्यावर आणाल. तुम्ही जर का सगळ्यांनी या मीडिया हाऊसचे किंवा या चॅनल्सचे प्राईम टाइम जर का पाहिले ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. 5-7 मिनिटं एका
प्रवक्त्याला बोलायला संधी मिळते हो. मग या 5-7 मिनिटांमध्ये तो त्याची बाजू मांडणार काय? आणि अशा पद्धतीनं त्याला दाबलं जातं, अशा पद्धतीनं त्याच्यावर आवाज वाढवला जातो की जसं काय तो आरोपी आहे. अँकरनं फक्त प्रश्न विचारणं, तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबद्दल काय वाटतं, विचारायला मोकळं व्हा. नरेंद्र मोदी ये है, नरेंद्र मोदी वो है, सरकार फिलहाल ऐसा कर रही है, आप हिंदू खतरे में कैसा बोल सकते, आप ऐसा नहीं बोल सकते. लावलंय काय? तुम्हाला बोलायची संधी आहे किंवा तुमच्या हातात ते चॅनल आहे म्हणून तुम्ही वाटेल तशा पद्धतीने जर का उभं आडवं जर का उपटायला लागलात किंवा पेरायला लागलात, चालणार नाही. लोक खपवून घेणार नाही. आणि आज त्याला कुठंतरी या इंडिया आघाडीच्या माध्यमातून तोंड फुटले. आता तुम्ही लोक किंवा काही लोक असंही म्हणतील की तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही अशा पद्धतीने बोलायला नाही पाहिजे. ही वस्तुस्थिती कुणीतरी या मेन स्ट्रीम मधल्या लीड करणाऱ्या अँकर लोकांना, मीडिया हाऊसेसला लक्षात आणून द्यायला पाहिजे. ही जर का परिस्थिती लक्षात आणून दिली नाही तर लोक डुंकूनही बघणार नाहीत. आजच अशी परिस्थिती आहे की सकाळी एखादी घटना घडते, दिवसभर त्याच घटनेचं दळण दळलं जातं, त्याच घटनेवर काथ्याकूट केला जातो, नको तेवढी त्या गोष्टीवर चर्चा केली जाते. वीट आलाय लोकांना, मीडियाच्या या राजकीय चर्चांचा वीट आलाय. आणि सगळं काय अझम्पशन मध्ये असतं. म्हणजे जर तरच्या भाषेतच हे लोक चर्चा सुरू करतात आणि संपवतात देखील. 18 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान मोदींनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं. झाले सुरू हे भाट लोक त्यांची स्तुती करायला. मोदींनी G20 मध्ये कशा पद्धतीनं देशाचं नाव मोठं केलं, झाले हे भाट त्याच्यामध्ये त्यांचं तोंड भरून कौतुक करायला तयार. अरे काय म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त या देशापुढे प्रश्नच नाहीयेत का? याचा सुद्धा हे लोक, अँकर लोक विचार करत नाहीत. आणि हे अँकर लोक याचा विचार करत नाहीत किंवा हे एकांगी, एकसुरी, एकाच सुरात आलात बोलतात, एका सत्ताधाऱ्याची बाजू मांडतात. यांच्यावर गोदी मीडिया म्हणून आरोप होतो. त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी लॉजिक असेलच ना. काँग्रेसवाले किंवा सपावाले किंवा जेडीयूचे नितीश कुमार सारखे लोक असतील किंवा CPIM वाले असतील किंवा ममता बॅनर्जीचा TMC पक्ष असेल, हे सगळेच्या सगळे, किंवा राष्ट्रवादी असेल, उबाटा असेल, हे सगळेच्या सगळे तर लोक पागल झालेले आहेत किंवा वेडे आहेत असं नाही ना. यांना प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यामुळं या मीडिया हाऊसनी आता जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, याचाच दुसराही एक भाग असा आहे की इंडिया आघाडीनं या लोकांवर बहिष्कार घातलाय. म्हणजे इंडिया आघाडीवाले सुद्धा खूप चांगले आहेत का? निश्चित नाही. एखाद्या नालायकाला नालायक म्हणल्यामुळं दुसरा म्हणणारा हा खूप चांगला ठरतो असं नाही. पण ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात, ते लोकशाही मध्ये स्वतःचा एक पक्ष चालवतात आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यांची बाजू ही मांडलीच गेली पाहिजे, त्यांना तेवढी संधी दिलीच गेली पाहिजे. आणि ती जर का दिली जात नसेल तर त्यांना बहिष्कार टाकण्याचा देखील अधिकार आहे. आता या व्हिडिओ नंतर अनेक जण असंही म्हणतील की हे जे काही आहे, तुम्ही इंडिया आघाडीचे समर्थक झाला की काय? समर्थक वगैरे होण्याचा काही संबंध नाही. अहो, जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे आणि सातत्यानं त्यांच्यावर गोधरा 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 हा विषय घेऊन मीडिया हाऊस टीकाटिप्पणी करू लागली, त्यांनी देखील मीडियाला म्हणजे कॉर्नर केलं होतं किंवा त्यांच्यावर बहिष्कारच टाकला होता एक प्रकारे. तसंच आता इंडिया आघाडीवाल्यांनी केले. पण कुणीतरी तुमच्यावर बहिष्कार टाकतं ही गोष्ट खूप गंभीर आहे. या गोष्टीचा कुठंतरी अंतर्मन असेल तर, नाही तर आजकाल तेही विकलं गेलेले. मीडियामधल्या ईच अँड एव्हरी माणसाला विकत घेण्याची ताकद ही सत्ताधाऱ्यांमध्ये जेवढी आहे तेवढीच विरोधकांमध्ये देखील आहे. कारण मीडिया हा धंदा झालाय आणि ज्या दिवशीपासून हा धंदा झाला, तुम्ही एकदा बाजारात बसलात ना, मग तुमची बोली कोण लावतंय याला महत्व नसतं, ती कितीत लावली जाते यालाही महत्व नसतं. तुम्ही बाजारात बसलात स्वतःला विकायला, याला महत्व असतं. आणि सध्याच्या मीडियाची अवस्था ही धंद्यावाल्यांसारखी झालेली आहे. आता मी याच्या पुढे जास्त काही बोलत नाही. पुढच्या भागात निश्चितपणे यावर चर्चा करू. तोपर्यंत या मीडिया हाऊसने आणि या अँकर लोकांनी जर का थोडंसं त्यांना लाज शरम शिल्लक असेल ना,
तर आपले भाटाचे धंदे किंवा मुजरा करण्याचे किंवा हुजरेगिरी करण्याचे धंदे काही काळासाठी का होईना बाजूला ठेवावेत आणि प्रामाणिक पत्रकारिता करावी एवढीच अपेक्षा आहे.